नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजीबाईंच्या पारंपरिक ज्ञानासोबतच आधुनिक अनुभवावर आधारित आहेत. या टिप्स तुमचा स्वयंपाक सोप्पा करतील, वेळ वाचवतील, तुम्हाला आरोग्यदायी बनवतील आणि चविष्ट पदार्थ बनवायलाही मदत करतील. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हिरव्या भाज्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी, जसं की पालक, कोथिंबीर, मेथी धुवून कोरड्या कापडात गुंडाळा आणि मग डब्यात ठेवा. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवीत ठेवल्यास ओलावा कमी होतो आणि भाज्या 5 ते 6 दिवस ताज्या राहतात. टोमॅटो चांगलं सोलण्यासाठी गरम पाण्यात 2 मिनिटे उकळा आणि लगेच थंड पाण्यात टाका. साल सहज निघते. कोथिंबीर काळी पडू नये म्हणून बारीक चिरून काचेच्या डब्यात घाला आणि वर थोडं तेल शिंपडा, त्यामुळे रंग टिकतो. लिंबू जास्त रसाळ यावेत म्हणून लिंबू गरम पाण्यात 2 मिनिटे भिजवा किंवा हाताने टेबलावर गोल फिरवा, रस दुप्पट निघतो. बटाटे कापल्यानंतर काळे होऊ नयेत म्हणून कापलेलं बटाटं पाण्यात थोडं मीठ घालून भिजवा. कांदा चिरताना डोळे पाणावू नयेत म्हणून कांदा कापण्याआधी 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा सुरीला पाण्याचा स्पर्श करून कापा, जेणेकरून कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. फळे ताजी ठेवण्यासाठी फळांचा डबा नेहमी कोरडा असावा. ओलसर डब्यात फळं लवकर सुकतात. हिरव्या मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी त्यांना थोडं हळद आणि मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा. फळांचा काळपटपणा टाळण्यासाठी, जसं की सफरचंद, केळी किंवा नाशपाती चिरल्यानंतर थोडा लिंबाचा रस लावल्यास रंग बदलत नाही. कच्च्या पपईची साठवण कापून ठेवायची असल्यास फ्रीजमध्ये न ठेवता किचन टॉवेलमध्ये गुंडाळून थंड जागी ठेवा. डाळी, धान्य आणि मसाले डाळीमध्ये किडे होऊ नयेत म्हणून डाळीच्या डब्यात थोडं हिंग, निमाची पानं आणि लसूण घालून ठेवा, जेणेकरून कीड लागणार नाही. तांदळात किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात मिरचीचे दाणे ठेवा. साखर घट्ट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवा. मीठ ओलं होऊ नये म्हणून डब्यात थोडंसं तांदूळ किंवा थोडा सोडा क्रिस्टल ठेवा, जेणेकरून मीठ ओलं होणार नाही. कच्च्या पपईची साठवण कापून ठेवायची असल्यास फ्रीजमध्ये न ठेवता किचन टॉवेलमध्ये गुंडाळून थंड जागी ठेवा. डाळी, धान्य आणि मसाले डाळींमध्ये किडे होऊ नये म्हणून डाळीच्या डब्यात थोडं हिंग, निमाची पानं किंवा लसूण घालून ठेवा. यामुळे डाळींना कीड लागणार नाही. तसेच तांदळाच्याही बाबतीत तुम्ही तसंच करू शकता. त्यामध्ये थोडेसे मिरीचे दाणे घाला, जेणेकरून त्यामध्येही कीड होणार नाही. मीठ ओलं होणार नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडासा सोडा क्रिस्टलही तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून मीठ ओलं होणार नाही आणि खराब होणार नाही. त्याचप्रमाणे भाज्या टिकवण्यासाठी फ्रीजचा वापर न करता दररोज नवीन भाजी आणली तर अतिउत्तम, कारण भाज्या जास्त दिवस टिकवून ठेवल्याने त्या शरीराला अपायकारक असतात. जिरे, धणे जास्त सुगंध यावा म्हणून भाजून ठेवा आणि मग बारीक करा. गरम मसाला टिकवण्यासाठी नेहमी हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा. प्लॅस्टिकमध्ये ठेवला तर वास बदलतो. कॉफी पावडर ताजी राहण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवा. गव्हाचे पीठ ओलसर होऊ नये म्हणून डब्यात 2 तमालपत्र ठेवा. तेलाचा वास टिकावा म्हणून नेहमी स्टील किंवा काचेच्या डब्यात ठेवा. प्लॅस्टिकमध्ये वास बदलतो. हळदीचा रंग आणि सुगंध टिकवण्यासाठी पावडर थंड जागी ठेवावी, उन्हात ठेवू नये. पिठलं गुठळ्या न होण्यासाठी बेसन नेहमी कोमट पाण्यात हळूहळू मिसळा. पोळी मऊसर होण्यासाठी कणकेत थोडं दूध किंवा दही मिसळा. भजी खरपूस होण्यासाठी बेसनच्या पिठात थोडा गरम तेलाचा मोहन घाला. फोडणी करताना तेल उडू नये म्हणून फोडणी देण्याआधी तेलात चिमूटभर मीठ घाला. दही घट्ट होण्यासाठी दूध नरम करताना त्यात थोडं पावडर मिल्क मिसळा. त्याचप्रमाणे भेंडी चिकट होऊ नये म्हणून तळताना लिंबाचा रस शिंपडा किंवा आमचूर घाला. मटार लवकर शिजण्यासाठी उकळताना थोडी साखर टाका. गॅसवरचे डाग साफ करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून चोळा. स्टीलची भांडी चमकदार ठेवण्यासाठी आंबट चिंच किंवा लिंबू चोळा. कटिंग बोर्ड वासरहित ठेवण्यासाठी मीठ व लिंबाने घासून ठेवा. फ्रीजचा वास घालवण्यासाठी आतमध्ये बेकिंग सोडा किंवा चारकोल ठेवा. चाकू धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा पाट्यावर मीठ टाकून सुरी घासा. तव्याला तेल चिकटू नये म्हणून पहिल्यांदा वापरताना तवा नीट तापवून त्यावर कांद्याचा तुकडा चोळा. पिठल्याचा वास भांड्यांना राहू नये म्हणून भांडे कोमट पाण्याने लगेच धुवा.
फ्रीजरमध्ये बर्फ गुठळ्या होऊ नये म्हणून पाण्यात थोडं उकळलेलं पाणी वापरा. गॅस चुलीचे बर्नर साफ करण्यासाठी रात्रभर व्हिनेगारमध्ये भिजवून ठेवा. फ्रीजमधील भाज्यांचे डबे स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी ड्राय वाईप करून मगच त्यामध्ये भाज्या ठेवा. कांदा टोमॅटो मसाला जास्त करून ठेवणं. मोठ्या प्रमाणात करून फ्रीजरमध्ये ठेवलं तर ती पटकन भाजी बनते. आले लसूण पेस्ट करून ठेवा. हवाबंद डब्यात फ्रीजरमध्ये ठेवल्यास ते महिनाभर टिकतं. वेलदोडा, दालचिनी, मिरी, आलं भाजून पावडर तयार करून ठेवून तुम्ही चहाचा मसाला तयार करून ठेवू शकता. भाज्या चिरून ठेवणं. थोडं पाणी शिंपडून स्टीलच्या डब्यात ठेवल्यास 2-3 दिवस टिकतात. फ्रीजमधील उरलेलं अन्न परत गरम करताना थोडं तूप तेल घातलं की चव नवी येते. तेलात तळलेल्या पदार्थामधला जास्त तेल शोषण्यासाठी नेहमी पेपर नॅपकिनवर ठेवा. तेलात तळलेले पदार्थ तेल शोषण्यासाठी ते नेहमी नॅपकिनच्या पेपरवर ठेवा, जेणेकरून तेल जास्त शोषलं जातं आणि आपण तेलकट पदार्थ जरी खाल्लं तरी आपल्या शरीरामध्ये तेल जास्त जात नाही. मीठ कमी करायचं असेल तर भाजीमध्ये टोमॅटो, लिंबू किंवा आमसूल जास्त वापरा. गोड पदार्थ कमी करायचे असतील तर साखरेऐवजी गूळ किंवा खारीक पावडर वापरा. दुधावर साय जमा होऊ नये म्हणून दूध सतत हलवत राहा, जेणेकरून तुम्ही जेव्हा दूध तापवता तेव्हा. फ्रीजवर अवलंबून राहू नका. शक्यतो रोजच्या रोज ताज्या भाज्या आणा, कारण जास्त साठवलेल्या भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि त्यामधील पोषणमूल्य कमी होतं. या सर्व टिपचा वापर केला तर तुमचा स्वयंपाक अधिक सोपा, चवदार, आरोग्यदायी आणि नक्कीच स्वच्छ राहील. तेव्हा या टिप्सचा नक्कीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापर करा.